नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी तलाठी भरती सन 2026 बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा आता हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न महत्त्वपूर्ण असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्थापना केली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचार, पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये आता पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये विचारले अकबराने खालीलपैकी कोणाचा पराभव केला होता। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये अकबराने विद्यार्थी मित्रांनो हेमूचा पराभव केला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, जमखिंडी कर्नाटक आता जमखिंडी कर्नाटक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे। महर्षी कर्वे, गोगा आगरकर, विनोबा भावे, विठ्ठलरामजी शिंदे। आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, जमखिंडी कर्नाटक बघा हे विठ्ठलरामजी शिंदे बघा यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा या ठिकाणी बघा काय विचारलाय, मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण असतील, हमीद दलवाई बघा या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 या ठिकाणी बघा काय विचारलाय, पृथ्वीभोवती आता पृथ्वीच्या भोवती हवेच्या वातावरणाची जाडी सुमारे किती किमी आहे। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, पृथ्वीच्या भोवती हवेच्या वातावरणाची एकूण जाडी सुमारे किती किमी असेल, 320 किमी बघा या ठिकाणी जाडी विद्यार्थी मित्रांनो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर असतो। वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर असतो। बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, वातावरणाच्या बघा स्थितांबर या स्तरामध्ये ओझोनचा थर असतो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। भारतामध्ये सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे। आता भारतामध्ये बघा सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये असेल, तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलं, धबधबे आणि चुकीची जोडी ओळखा। आता या ठिकाणी बघा धबधबे आहेत आणि चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, मार्लेश्वर बघा धबधबा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे। ठोसेघर हा धबधबा सातारा जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे। सौताडा हा धबधबा बीड जिल्ह्यामध्ये बरोबर आहे। रंधा धबधबा आता महाराष्ट्र राज्यामध्ये बघा रंधा धबधबा कुठे आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे। विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हे कोणते आहेत। आता महाराष्ट्रामध्ये विचारले द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हे कोणते असतील। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे, सांगली आणि नाशिक बघा हे जिल्हे काय असतील, महाराष्ट्र राज्यामध्ये द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये नारळाच्या प्रमुख बागा कोणत्या भागामध्ये असतील। बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पश्चिम भागामध्ये प्रामुख्याने नारळाच्या बागा आढळतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे या ठिकाणी तलाठी भरती बघा महत्त्वपूर्ण 10,000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा त्यामध्ये सर्व बघा जीकेचे प्रश्न असतील, बघा सर्व विषयांचे बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। एका वर्षाचे बघा चालू घडामोडीचे पण PDF असेल, मागील बघा झालेले सर्व प्रश्नपत्रिका PDF असतील। बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला आहे करायचे। बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, गृहनिर्माण प्राधिकरण लागू करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं आहे। आता गृहनिर्माण प्राधिकरण लागू करणारं देशामधलं पहिलं राज्य म्हणजे कोणतं असेल, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पहा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय आवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये खालीलपैकी किती सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो? आवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये किती सेमीपेक्षा कमी पाऊस पडतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? आवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये बघा 50 सेमीपेक्षा या ठिकाणी कमी पाऊस पडतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय? मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रामधील एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आता महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागून आहे? महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश या ठिकाणी लागून आहे. तर मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 8 जिल्ह्यांच्या बघा सीमा लागून आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आणि चुकीची जोडी ओळखा. बघा त्या सर्वांचे योग्य उत्तर येईल का पहा. मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. धोपावे, आता धोपावे कुठं असेल? बघा सर्वांनी सांगायचे. धोपावे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा प्रस्तावित आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? आता उजनी बघा धरण सर्वांना माहीत आहे. उजनी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल? यशवंत सागर जलाशय असं आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 16 या ठिकाणी बघा काय विचारलाय? थांगला खिंड. थांगला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड असेल? उत्तर प्रदेश राज्य, हिमाचल प्रदेश राज्य, अरुणाचल प्रदेश राज्य आणि उत्तराखंड. थांगला खिंड बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. थांगला खिंड उत्तर प्रदेश राज्यामधली या ठिकाणी खिंड आहे. विषय क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारलंय? मलयगिरी. आता मलयगिरी हे शिखर विचारले खालीलपैकी कोणत्या रांगेमधले या ठिकाणी शिखर आहे? मलयगिरी बघा हे शिखर कोट आहे सर्वांना माहिती आहे पूर्व घाटामध्ये. सर्वांना लक्षात ठेवायचं आहे मलयगिरी हे शिखर पूर्व घाटामधले शिखर असून ते सिमलीपाल या रांगेमध्ये बघा. सिमलीपाल या रांगेमध्ये मलयगिरी हे शिखर आहे पूर्व घाटामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. चंबळ हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? चंबळ हा प्रकल्प या ठिकाणी विचारलाय कोणत्या राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? चंबळ बघा हा प्रकल्प या ठिकाणी राजस्थान आणि मध्य प्रदेश या ठिकाणी या राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. चंबळ प्रकल्प राजस्थान आणि मध्य प्रदेश या ठिकाणी या राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या मृदेला अपरिपक्व मृदा असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या मृदेला अपरिपक्व मृदा असे म्हणतात? बघा सर्वांचे योग्य उत्तर पर्वतीय मृदा. पर्वतीय मृदेला अपरिपक्व मृदा असे म्हणतात. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणता असेल? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प पहा उत्तर प्रदेश राज्यामध्ये प्रकल्प. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम 25 ते 28. कलम 25 ते 28 बघा या कलमामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. कलम 80 नुसार. कलम 80 नुसार कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कलम 80 नुसार पहा राज्यसभा या सभागृहाची तरतूद कलम 80 नुसार करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? इंद्रावती, दारणा, मांजरा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? इंद्रावती, दारणा, मांजरा या नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? उज्जैन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का पहा. उज्जैन हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. उज्जैन हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे. विषय क्रमांक पुढचा. विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? विद्यार्थी हे मासिक कोणी सुरू केलेलं मासिक आहे? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. विद्यार्थी बघा हे मासिक साने गुरुजी यांनी सुरू केलेलं मासिक आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. कलम 356 बघा राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारलंय? बोर हे अभय अरण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे? बोर हे अभय अरण्य महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधलं अभय अरण्य असेल?
बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. बोर हे अभय अरण्य वर्धा या जिल्ह्यामधलं अभय अरण्य ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाच्या बघा सर्वाधिक खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील. आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दगडी कोळशा बघा खाणी कुठे आहेत, सर्वांना माहिती आहे बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दगडी कोळशाच्या खाणी आहेत. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. महिला विद्यापीठांची स्थापना महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठांची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 पहा या ठिकाणी काय विचारलं, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्र पठार. आता महाराष्ट्र पठार विचारले हे खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं आहे. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे, महाराष्ट्र पठार बेसॉल्ट या खडकापासून महाराष्ट्र पठार बनलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. नागपूर हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे, नागपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो नाग नदीच्या काठावर नागपूर शहर आहे. नाग नदीच्या काठावर नागपूर शहर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लोह या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणता आहे. आता लोह म्हणजे काय, लोह म्हणजे लोखंड. आता सर्वांनी सांगायचे लोह या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे. तर लोह म्हणजे बघा लोखंड, एफ या ठिकाणी लोहाच्या या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे. विषय क्रमांक पुढचा, विद्युत प्रभाराचं एकक खालीलपैकी कोणतं आहे. विद्युत प्रभाराचं एकक कोणतं असेल. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. विद्युत प्रभाराचं एकक कोणतं आहे, तर या ठिकाणी बघा कुलोम यायला पाहिजे. कुलोम विद्युत प्रभाराचं या ठिकाणी एकक आहे. विषय क्रमांक पुढचा, भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कोकण रेल्वेची सुरुवात विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे. कोकण रेल्वेची सुरुवात, बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, कोकण रेल्वेची सुरुवात सन 1998 या वर्षापासून कोकण रेल्वेची सुरुवात झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं असेल. भारताचं राष्ट्रीय गीत विचारले, राष्ट्रगीत विचारले का नाही, राष्ट्रगीत विचारले नाही, राष्ट्रीय गीत आहे. भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे, वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. सांगली हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे. सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा, सांगली हे शहर कृष्णा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दाबाचं एकक खालीलपैकी कोणतं असेल. दाबाचं एकक विचारले कोणतं आहे. पास्कल यायला पाहिजे, पास्कल. दाबाचं एकक या ठिकाणी पास्कल आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण विचारले कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे. कुरुक्षेत्र हे ठिकाण, बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, कुरुक्षेत्र हे ठिकाण कुठं असेल, हरियाणा राज्यामध्ये बघा या ठिकाणी ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो. क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होऊ शकतो, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी या ठिकाणी हा रोग होऊ शकतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. विषय क्रमांक पुढचा, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. जागतिक साक्षरता दिन विचारले कोणत्या दिवशी असतो, तर सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. 8 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक साक्षरता दिन असतो. ऑप्शन क्रमांक 4. विषय क्रमांक पुढचा, पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे. पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव काय होतं, शक्तीस्थळ होतं का. बघा सर्वांनी सांगायचे पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव काय होतं, शांतिवन असं होतं बघा, शांतिवन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत. पी.व्ही. सिंधू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पी.व्ही. सिंधू या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा बघा हे गीत बघा मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेलं हे गीत आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, पंचायत राज्याचा स्वीकार सर्वात प्रथम कोणत्या राज्याने केला होता. पंचायत राज पद्धती, बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं पहिले राज्य कोणतं होतं, राजस्थान या ठिकाणी हे राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा, मॅकमोहन लाईन.
आता मॅकमोहन लाईन बघा ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे? मॅकमोहन लाईन कुठं आहे? भारत आणि चीन या दोन देशामध्ये बघा मॅकमोहन लाईन या ठिकाणी सीमारेषा आहे. विषय क्रमांक पुढचा, सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामध्ये या ठिकाणी ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा, गीर हे नॅशनल पार्क, गीर हे नॅशनल पार्क विचारले खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न काय होता? गीर हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? गीर हे नॅशनल पार्क कुठं आहे? गुजरात राज्यामध्ये असून ते सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पागा या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? पागा घोड्यांना ठेवण्याची जागा, पागा. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? लॉर्ड्स विचारले, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? कलम 14 ते 18 यांच्यामध्ये बघा समानतेचा अधिकार देण्यात, कलम 14 ते 18 समानतेचा अधिकार. कलम 19 ते 22, कलम 19 ते 22 काय आहे? कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. विषय क्रमांक पुढचा, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर प्रामुख्याने करतात? कागद बनवण्यासाठी प्रामुख्याने बांबूचा या ठिकाणी वापर केला जातो. नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? नवजवान सभा ही संघटना कोणी स्थापन केली होती? बघा सर्वांनी सांगायचे, नवजवान सभा ही संघटना भगतसिंग यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बोडो ही जमात, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बोडो ही आदिवासी जमात प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? बघा पुण्याला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान या ठिकाणी लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी भूषवतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. इंटरपोलचं मुख्यालय कुठं असेल? इंटरपोल काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. इंटरपोल आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना यांचं मुख्यालय कुठं आहे? लिओन्स बघा या शहरामध्ये. लिओन्स या शहरामधून बघा ते फ्रान्समध्ये आहे बघा लिओन्स. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी, पंडित बिरजू महाराज यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? पंडित बिरजू महाराज बघा हे कथक डान्सर होते. ऑप्शन क्रमांक 3, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक कोण असतील? अण्णा हजारे. माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक अण्णा हजारे आहेत पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. हार्ने हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? हार्ने बंदर कुठं असेल? रत्नागिरी जिल्ह्यामधलं बघा बंदर आहे. हार्ने बंदर रत्नागिरी जिल्ह्यामधलं बंदर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे कावेरी नदीच्या काठावर आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मीनाक्षी मंदिर विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मीनाक्षी मंदिर मदुराई जे की तामिळनाडू या राज्यामध्ये बघा मीनाक्षी मंदिर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण विचारले कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांनी सांगायचे, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो. डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? बघा IMP प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. प्रभाकर हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? भाऊ महाजन यांनी बघा प्रभाकर या नावाचं मासिक त्यांनी सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. पंचमढी, आता पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामधल्या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे. भंडारदरा हे धरण कुठं आहे? अहिल्यानगर बघा या जिल्ह्यामध्ये भंडारदरा हे धरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे?
आता बघा मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या एकूण 8 आहे. मराठवाडा या प्रशासकीय जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे. विदर्भामध्ये जिल्ह्यांची संख्या एकूण 11 आहे. पुण्यामध्ये विचारले, पुण्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 5 आहे. बघा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? पालघर जिल्हा 1 ऑगस्ट 2014 मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. संगमनेर आणि नेवासे, संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? संगमनेर आणि नेवासे ही शहरे काय असतील? प्रवरा नदीच्या काठावर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? कुठं आहे? गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये येतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? कारंजा सोहोळ हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कारंजा सोहोळ बघा वाशिम जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? आता महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा यायला पाहिजे. सर्वात कमी या ठिकाणी साक्षर जिल्हा पालघर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता. आता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3. ऑगस्ट क्रांती मैदान, हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? ऑगस्ट क्रांती मैदान, हँगिंग गार्डन मुंबईमध्ये आहेत. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. चपराळा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? आता महाराष्ट्र राज्यामध्ये चपराळा हे अभय अरण्य कोठे आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. चपराळा हे अभय अरण्य व कोणत्या नावाने या ठिकाणी ओळखले जाते? बघा सर्वांच्या ठिकाणी प्रशांत धाम या नावाने या ठिकाणी चपराळा हे अभय अरण्य या ठिकाणी ओळखले जाते. ठोसेघर हा धबधबा झाला होता प्रश्न आपल्याकडे. ठोसेघर हा धबधबा महाराष्ट्र राज्यामध्ये बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. बघा धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे? धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात या ठिकाणी भिल्ल यायला पाहिजे. भिल्ल ही आदिवासी जमात प्रामुख्याने नंदुरबार या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे. मासुंदा तलाव कुठं असेल? सर्वांनी सांगायचे. मासुंदा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामधला तलाव आहे? मासुंदा तलाव ठाणे शहरामधल्या ठिकाणी प्रमुख तलाव आहे मासुंदा तलाव. नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे? मिग विमान निर्मितीचा कारखाना नाशिक जिल्ह्यामध्ये ओझर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? खालीलपैकी कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे असतील? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. उज्जैन हे शहर झाला होता प्रश्न आपल्याकडे. उज्जैन हे शहर शिप्रा नदीच्या काठावर आहे. शिप्रा उज्जैन हे शहर कुठं आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये असून ते शिप्रा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. वेंबनाड. आता वेंबनाड बघा हे भारतामधलं प्रमुख खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठं असेल? बघा सर्वांनी सांगायचे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामधलं या ठिकाणी सरोवर आहे. एन्नोर हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? एन्नोर. एन्नोर बघा बंदर कुठं असेल? सर्वांनी सांगायचे. एन्नोर बघा हे बंदर तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी प्रमुख बंदर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. पॅसिफिक महासागर व ॲटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पॅसिफिक महासागर व ॲटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता असेल? पनामा कालवा. बघा विषय क्रमांक पुढचा. सागरेश्वर बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? सागरेश्वर हे अभय अरण्य विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्र बघा आपल्याकडे तलाठी भरती बघा महत्त्वपूर्ण 10,000 बघा प्रश्नांची महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर बघा त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.